तर नमस्कार सगळ्यांना. ॲट द रेट स्टडी नाऊ या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण एक वेगळा टॉपिक घेऊन आलो आहे. टॉपिकचं नाव आहे वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट हे तुम्हाला MBAच्या सेकंड सेमिस्टरमध्ये पण आहे किंवा BCom मध्ये पण आहे. तुम्ही अजून कोणत्या फील्डमध्ये असाल त्या फील्डमध्ये पण आहे. तुम्ही CA करत असाल, CMA करत असाल, CS करत त्याच्यामध्ये पण वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम छोट्या छोट्या याच्यामध्ये किंवा प्रॉब्लेम हा प्रत्येक पेपरला येतो. तर त्याच्यावरती मी काय केलेलं आहे की ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला कोणकोणते ॲटम इन्क्लुडिंग होतात या वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटमध्ये, तर ते सांगणार आहे आपण थोडक्यामध्ये. तुम्हाला एक काय ओव्हरव्ह्यू देतोय, म्हणजे कसं काय असू शकतं याच्यामध्ये प्रॉब्लेम वगैरे कसे असू शकतात ते मी सांगणार आहे. त्यामध्ये आपण बघूया पहिल्यांदा की तुम्ही जे हे इथं बघताय मी लिहिलंय आता वरती की इन द बुक्स ऑफ XYZ कंपनी स्टेटमेंट शोविंग वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट्स. आता तुम्ही म्हणशाल की हे काय आहे? हे काय आहे की तुम्ही फायनल अकाउंट मध्ये पण लिहिलेलं असतं आणि वर्किंग फायनल अकाउंट मध्ये जसे मार्क असतात तसे वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला हे तुम्ही वरती लिहितात याला मिनिमम 1 किंवा 1.5 अर्धा मार्क हा असतो. सॉरी 0.5. त्याच्यामध्ये तुम्ही हे केलंच पाहिजे. आता इन द बुक्स ऑफ हे तर तुम्हाला माहितीच आहे. XYZ कंपनी तुमच्या प्रॉब्लेम मध्ये जे नाव दिलं असेल ते लिहायचं. स्टेटमेंट शोइंग वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट फॉर द इयर एंडेड, जे इयर एंडेड दिलं असेल ते लिहायचं, नाही ते लिहायचं नाही. ओके. त्यानंतर आपण खाली येऊया. आता खाली काय केलंय मी पर्टिक्युलर लिहिलंय इथं वर्किंग कॅपिटल लिहिलं. मोस्ट ऑफ द टाइम कॅपिटल नका लिहून नोट लिहा, कारण वर्किंग नोट असतात. याला पण मार्क आहे. तुम्ही मेन्शन की कशाला काय करायचं, तसं नाही, याला प्रत्येकाला मार्क आहे. त्यामुळं हे तुम्ही लक्षात राहू द्या. त्यानंतर अमाऊंट आणि अमाऊंटचे कधी पण 2 कॉलम करा, की तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम बरेच जण सांगतात काय नाही एकच कॉलम करायचा. एक कॉलम केलं लॉस काही नाही, मार्क भेटतात तेवढंच भेटतात. पण तुम्ही जे कॅल्क्युलेशन करतात तर त्या कॅल्क्युलेशन मध्ये ती कॅल्क्युलेशन चुकतं. कारण समजा तुम्ही आता इथं हे केलं की करंट असेट आणि रॉ मटेरियल टोटल केले, ती टोटल तुम्ही आतमध्ये लिहिली, तर तुमचं सेकंड कॉलम असलं तर तुम्ही सेकंड पॉईंटची टोटल आतमध्येच लिहिली. तुम्हाला कळणार कोणती टोटल घ्यायची. तुम्ही याच्यामध्ये या सगळ्या टोटल ऍड करणार, मग ते लिहिणं त्यापेक्षा जम्बलिंग होती. प्रॉब्लेम मोस्ट ऑफ द टाइम चुकतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आपलं हे करताना प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना 2 कॉलम करा अमाऊंटचे. ओके, कळलं? पर्टिक्युलर वर्किंग नोट लिहा, अमाऊंट. ओके. आता त्याच्यामध्ये याच्यामध्ये पहिलं नाव असतं करंट असेट. ओके. करंट असेट. आता करंट असेट काय असतात की मोस्ट ऑफ द टाइम मध्ये तुम्ही हे जे फॉर्मॅट आहे हा पाठ करून ठेवला की BCom MBA साठी किंवा CA साठी मोस्ट ऑफ द टाइम की ऍडव्हान्स लेवलचं विचारतात. पण BCom साठी आणि MBA साठी तुम्ही हा फॉर्मॅट पाठ करून ठेवला तरी याच्या व्यतिरिक्त एक पण आयटम तुमच्या प्रॉब्लेम मध्ये दिसणार नाही. याची गॅरंटी मी घेतो, कारण मी तेवढा अभ्यास करून तुम्हाला एवढे आयटम लिहून दिले. एवढंच आयटम येतात, दुसरा एक पण आयटम येत नाही. ओके. याच्यामध्ये करंट असेट दिलंय. मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला करंट असेट विचारला, अमाऊंट डायरेक्ट दिली अशी करंट असेटची अमाऊंट 3 लाख रुपीज आहे. तर ते परत नाव खायला यायचं. मोस्ट ऑफ द टाइम पोरं काय करतात की इथं समजलं तर 3 लाख झालं. तसं करू नका. 1 नंबर टाकून इथं करंट असेट लिहा आणि जे रॉ मटेरियल दिलंय ते रॉ मटेरियल लिहायचं. ओके. आता माझ्याकडून इथून चुकून बाहेर झाले, ह्या दोन्हींची टोटल करायची आणि मग ती बाहेर लिहायची. इथं आउटर साईडला लिहायची, इनर साईडला दोन्ही टोटल करायची, मग आउटर साईडला लिहायची. ओके. त्यानंतर मी इथे लिहिलंय वर्क इन प्रोसेस, म्हणजे WIP. सगळ्या पोरांना मोस्ट ऑफ द टाइम माहिती असणार आहे. WIP त्याला म्हणतात वर्क इन प्रोसेस. ओके. त्याच्यामध्ये येतं रॉ मटेरियल. आता रॉ मटेरियल वरती असतं, तेच रॉ मटेरियल खाली पण असतं. वेगळं त्याच्यात काही नसतं. पण वेगळं काय असतं त्याच्यामध्ये की जे पर्सेंटेज असतात आणि जे मंथ असतात, इयर असतात, ते वेगळे असतात खालच्या ह्याच्यामध्ये. ते तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना मी नक्की कळन तुम्हाला की काय येते. याच्यात डायरेक्ट लेबर, डायरेक्ट ओव्हरहेड. एवढं झालं. हे इनरला लिहायचे सगळे, याची टोटल करून ती आउटरला एका साईडला इथं लिहून टाकायची खाली. आउटरला लिहिली म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही हे टोटल असे टोटल करणार आहे इथं, तेव्हा तुम्हाला फक्त आउटरची टोटल करायची, इनरची टोटल करायची गरजच नाहीये. ओके. त्यानंतर थर्ड नंबरला आहे फिनिश गुड्स. फिनिश गुड जे दिले असेल ते लिहायचे. इनरला ते हाय तसेच आउटरला लिहून टाकायचे. डेटर्स, सन्डे डेटर्स हे, तर त्याची टोटल तुम्हाला जे दिली ती लिहायची, इनरला आउटरला लिहून टाकायची. 5 नंबरचा आयटम आहे कॅश. कॅश पण सेम, इनरला लिहायची आणि आउटरला लिहून टाकायची.
आता एवढं सगळं झाल्यानंतर 5 आयटम झाल्यानंतर जी आउटर आहे, तुम्हाला त्या आयटम म्हणलेलं आउटर टोटल करायची, ती तुमची असणार टोटल असेट ए. टोटल असेट इथे लिहिली, संपलं. टोटल असेट तुमची कॅल्क्युलेट झाली. आता करंट असेट मध्ये एवढे आयटम येतात ते सगळं आपण घेऊन टोटल असेट काढले. आता आपल्याला करंट लायबिलिटी काढायची. आपण करंट असेट काढल्या, आता करंट लायबिलिटी फाइंड आउट करायची आहे. आता करंट लायबिलिटी मध्ये काय काय येतं? सन्ड्री क्रेडिटर्स, जे क्रिएटर असतात ते सेम आपण जे वर जसं करंट असेटचं केलं सेम तसंच खाली पण करायचं. जी अमाऊंट आहे ती लिहायची, पर्सेंटेज बेसिस लिहून इनरला कॅल्क्युलेशन करून लिहायची, आउटरला अमाऊंट लिहून टाकायची. आउटस्टँडिंग वेजेस, आता आउटस्टँडिंग वेजेस, आता याच्यामध्ये काय माहितीये का की आउटस्टँडिंग वेजेस आहे. ओके, तुम्हाला दिलेलं असतं आणि ही ऍडजस्टमेंट मोस्ट ऑफ द टाइम तुमच्या याच्यामध्ये असते. कशामध्ये? ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये असते. त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग वेजेस असतं, ते कॅल्क्युलेशन करून लिहून टाकायचं. आउटस्टँडिंग ओव्हरहेड सेम असतं, ते पण लिहून टाकायचं. या तिन्ही टोटल केली, टोटल येते टोटल लायबिलिटी बी. आता टोटल लायबिलिटी बी लिहिलं. आता आपल्याला काय करायचंय, इथपर्यंत तर इझी आहे म्हणून मी थोडं फास्ट मी सांगितलं. पुढं थोडं टाइम लागणार, त्यासाठी मी तुम्हाला वेळ घेऊया. आता आपण आता सांगूया हळूहळू. ओके, आता त्याच्यानंतर तुम्ही बघू शकताय नेट फाइंड आउट काय करायचं, नेट वर्किंग कॅपिटल. आता नेट वर्किंग कॅपिटल कशी फाइंड आउट करायची ते तुम्हाला सांगतो मी. ओके, की आपण नेट वर्किंग कॅपिटल फाइंड आउट करायचं, ज्या करंट अशी टोटल आहे ती घ्यायची, करंट लायबिलिटी टोटल आहे ती घ्यायची. त्या दोन्हींची टोटल घेतल्यानंतर लेस करायचं. सबस लेस करायचं दोन्हींची टोटल, तर लेस करायचं, जे उत्तर येतं ते उत्तर आलं. ओके, आता त्याच्यानंतर काय करायचं असतं की तुम्हाला 10% ऑफ कंटिजन्सी काढायचं असतं. आता एक काय आहे आणि काय काढायचं असतं ते सांगतो. आता ते कसं आहे की इथं तुम्हाला दिलंय बघा, मी लिहिलं ऍट 10% मार्जिन ऑफ कंटिजन्सी. दिला असन तर घ्यायचं, नसन दिलं तर घ्यायचं नाही. जर 10% दिला असेल तर ते कशावर फाइंड आउट करायचं, मोस्ट ऑफ द पॉवरना माहित नसतं. जे तुम्ही नेट वर्किंग कॅपिटल काढणार आहे त्या व्हॅल्यूवरती ते ऍड करायचं असतं 10%. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम वर्किंग कॅपिटल आलं तुमचं नेट वर्किंग कॅपिटल 2 लाख रुपये, तर 2 लाख रुपये 10% टू 20,000 इथं ऍड करून इथं लिहायचं 2,20,000 असे ते ऍड करून लिहायचं. आणि त्यानंतर येतं तुमचं, या दोन्ही टोटल केली तर तुमचं येतं वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. म्हणजे तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये किती वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट आहे, डे वाईज, मंथ वाईज, इयर वाईज आणि क्वार्टर वाईज. ओके, तर ते मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. तर एवढा सोप्या पद्धतीने आहे, पण तुम्ही हे चुकलं मार्जिन ऑफ कंटिजन्सी तर तुमचं ओव्हरऑल प्रॉब्लेम चुकणार आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा आणि हे सगळं फॉर्मॅट तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. आता मी तुमच्यासाठी काय याच्यामध्ये लिहिलेलं आहे की वर्किंग वर्किंग नोट असतात याच्यामध्ये. ओके, तर त्या वर्किंग नोट काय काय तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम सगळं ऍझ्युमच करून चाललं लागतं. याच्यामध्ये त्यांनी दिलं नसेल तर आपण खाली लिहायचं, प्रॉब्लेम झाल्यानंतर ऍझ्युम, वर्किंग नोट लिहायचं पर्यंत, त्यानंतर ऍझ्युम लिहायचं. आता तुम्ही म्हणशाने वर्क इन प्रोसेस मध्ये काय लिहिलंय, हे 50-50%, हे 100-100%. तुम्हाला मी आता एक्सप्लेन करतो, पण एक्सप्लेन करून पूर्ण कळणार नाहीये. जेव्हा प्रॉब्लेम सांगन तेव्हा सांगतोय 50% कधी घ्यायचं आणि 100% कधी घ्यायचं. पण आता मी तुम्हाला काय येते ते सांगतो, मी तुम्हाला कळन. आरएम म्हणजे रॉ मटेरियल 50%, डीएल म्हणजे डायरेक्ट लेबर 50%, डायरेक्ट ओव्हरहेड 50%. ओके, त्यानंतर इकडं पण सेम आहे. आरएम रॉ मटेरियल 100%, डायरेक्ट लेबर 50%, डायरेक्ट ओव्हरहेड 50%. हे काय आहे की बऱ्याच प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दिलेलं असतं की 50% घ्या डायरेक्ट लेबल, सॉरी डायरेक्ट लेबल नाही, रॉ मटेरियल घ्या 50%. तर बाकीचे दोन्ही पण 50%च येतं. ते काय आहे, 50% असतं. किंवा बऱ्याच प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असतं की डायरेक्ट रॉ मटेरियल तुमचं 100% घ्या. 100% घेतल्यानंतर डायरेक्ट लेबर हे 50% असतं, डायरेक्ट ओव्हरहेड 50% असतं. आणि दोन्ही ऍझम्पशन मध्ये फक्त जे रॉ मटेरियलचं ऍझम्पशन आहे त्याच्यावरून ओव्हरऑल सगळं कॅल्क्युलेशन होतं. म्हणून आता तुम्हाला सांगितलं तर कन्फ्युजन होण्यापेक्षा जेव्हा प्रॉब्लेम येईल तेव्हा तुम्हाला नक्की कळेल की काय येते. ओके, आता त्याच्यानंतर तुम्हाला हे सोडून द्यायचं, चुकून लिहिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं ऍझ्युम केलं, ऍझ्युम वर्किंग इन प्रोसेस. आता ऍझ्युम वर्किंग इन प्रोसेस एक काय आहे, ओके तुम्हाला सांगतो. तुम्ही इथं बघितलं असेल की सेकंड नंबरचा प्रॉब्लेम इथं हे वर्क इन प्रोसेस. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला जे कॅल्क्युलेशन करायला लागतं इयर वाईज, मंथ, इथं मी लिहिलेलं नाही इथं, तरी तुम्हाला सांगतो मी.
की तुमचं इयर वाईज दिलं असेल तर तुम्ही 52 घ्यायचं आणि मंथ वाईज किंवा डे वाईज दिलं तर तुम्ही 48 घ्यायचं. ओके. आता 50-48 तुम्हाला अजून पण नीट कळणार नाही जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता, तेव्हा मी तुम्हाला पहिल्याच प्रॉब्लेममध्ये परफेक्ट सांगेन. याच्यामध्ये अजून पण असतं 360 डेज पण असतात. त्याच्यानंतर 30 डेज पण ते घ्यायला लावतात किंवा 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 हे सगळ्यांचं मिक्सर असतं. काही-काही वेळेस 48च देतात, काही 50 किंवा 360 पण देतात, 30 पण देतात, 48 याच्यामुळे तुम्हाला कसं आहे, की हे जे आहे, की हे वेगळं आहे. हे जे वर्किंग नोट आहे, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये यूज गरजेचं आहेच आहे. तुम्हाला एखादा प्रॉब्लेम जरी मी सॉल्व्ह करून दाखवला, त्याच्यामुळे तुम्हाला 100% कळणार आहे, की कधी यूज करायचं आणि काय करायचं. त्यामुळं हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये 2-3 आयटम आहे, की तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये दिलेलं असतं. कॅश पर्चेस. आता कॅश पर्चेस म्हणजे काय आहे, की क्रेडिटर आहे आणि कॅश सेल्स म्हणजे काय आहे, की सन्डी डेटर्स आहे. ही नावं लक्षात ठेवा. कारण जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, तर तेव्हा आपल्याला घाईमध्ये कळत नाही, की त्यामुळे मग मोस्ट ऑफ द टाईम चुका होतात. तर त्यासाठी बघा, मी तुमच्यासाठी एवढ्या इझी वेमध्ये सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही एवढं लक्षात ठेवलं ना, जे हे वर्किंग नोट आहे, ते सोडून द्या आता. त्याचं काही नाही. फक्त लक्षात हे लिहून ठेवा तुमच्याकडे. जेव्हा फर्स्ट प्रॉब्लेम मी सांगेन, त्यानंतर तुम्हाला 100% करण्याची गॅरंटी मी घेतो. ओके. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मित्र, फ्रेंडला तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करून ठेवा आपली लिंक. आपण नवीन-नवीन व्हिडिओ घेऊनच येणार आहोत. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.